आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदी सर, स्वानंदी मॅडम, साहेब म्हणतायत ते बरोबर आहे. हे माझं घर आहे आणि इथे मला ऍडजस्ट करावंच लागेल. इथल्या माणसांना समजून घ्यावं लागेल. आणि तुम्हीच म्हणाला होता ना की लग्न हा बाईचा दुसरा जन्म असतो. मग पहिल्या जन्मात ऍडजस्ट करू, सगळी तडजोड सांभाळू, आनंदी राहणारी मी आत्ता एका अनुभवातनं असं घर सोडून जाणं माझ्या मनाला पटत नाहीये. आणि राहिला प्रश्न हाराचा, तर साहेब त्याबद्दल मला खरंच काही बी माहित नाहीये. तो हार आमच्या घरात कपाटात कसा आला, देवी आईची शपथ घेऊन सांगते मला नाही माहिती. पण साहेब, आता हा विषय मला पुन्हा समोर वाढवायचा नाहीये. मॅडम, मनी सरांना साहेबांनी जे प्रेम दिलंय, जी आपुलकी दिली आहे, ती याच घरात दिली आहे ना. मनी सर याच घराला आपलं घर समजतात. मग हे घर मी कसं सोडून जाऊ? सॉरी, पण आम्ही दोघं नाही येऊ शकणार तुमच्यासोबत. आणि आता तर साहेबांची आणि मॅडमची ॲनिव्हर्सरी तोंडावर आली आहे. आणि ती चांगल्या पद्धतीने पार पडावी अशी माझी इच्छा आहे. स्वानंदी, तुला कसं माहिती? मणी सरांनी सांगितलं मला. शालिनी, बघा जरा, काल आलेली ही मुलगी, तिला आपल्या लग्नाचा वाढदिवस लक्षात आहे. त्यासाठी ती घर सोडून जाण्याचा तिने प्लॅन सुद्धा रद्द केलेला आहे. आणि तुम्ही कसं वागता तुम्ही तिच्याशी? कधीतरी प्रेमानं वागत जा. हा? आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय मी, ह्या घरामध्ये स्वानंदीला कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. आणि समजा गैरसमज झाला तर तिला बोलायच्या आधी 10 वेळा विचार करायचा. एम आय क्लिअर? आता चला. मॅडम, मॅडम, सॉरी. तू कशाला सॉरी म्हणते? तू एक निर्णय घेतलास आणि आय रिस्पेक्ट दॅट. तुला मी या घरातनं घेऊन जाण्यासाठी नाही सांगत होते. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की तू सुखी राहा. आणि तुला जर का तुझं सुख या घरात या सासरी मिळत असेल तर माझी काहीच हरकत नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव, अगदी मध्यरात्री सुद्धा तुला माझी गरज वाटली तर मला नक्की बोलू. मी येईल. थँक्यू. काळजी घे. मी येऊ? मॅडम, मी येतो सोडायला. आलोच. मॅडम, तुमचे खूप आभार. म्हणजे तुम्ही आलात, स्वानंदीला धीर दिला, सूप भरवलात,
स्वानंदी आई म्हणते मला, आणि मुलांना आधार देणं, त्यांना खाऊ घालणं हे प्रत्येक आईचं कर्तव्य असतं. मी फक्त माझं कर्तव्य केलंय. पण एक सांगू, मी खरंच तुम्हा दोघांवर खूप नाराज आहे. नाराज का? तुम्ही सरपोतदारांच्या घरात नाही, आउट हाऊस मध्ये राहता हे मला सांगितलं नाही. स्वानंदीला या घरात चांगली वागणूक मिळत नाही हे सुद्धा नाही सांगितलं मला. संचिता आणि सुजितला या घरात जे स्थान आहे ते तुम्हाला नाहीये. हे सगळं का लपवून ठेवलं म्हणी? आय एम सॉरी मॅडम. सॉरी नको म्हणू रे. तू सॉरी म्हणा म्हणून मी नाही रागावले. या सगळ्या गोष्टींना कायमच्या लक्षात राहतात. मला माहितीये की नवीन संसार सुरू केला की बऱ्याच अडचणी येतात, खूप कष्ट करावे लागतात. पण स्वानंदीची अवस्था माहितीये ना आपल्याला. तुम्ही सगळ्यांनी तिची काळजी घ्यायला हवी. आणि हे सगळं टाळण्यासाठी मी तिला माझ्याबरोबर घेऊन जाणार होते, पण तिने न येण्याचा निर्णय घेतला आणि एक आई म्हणून मी तो मान्य केला. पण आता सतत रुखरुख लागून राहणार मला. स्वानंदी कशी असेल, स्वानंदी जेवली की नाही, स्वानंदीला झोप मिळाली की नाही, स्वानंदीला आराम मिळाला की नाही, स्वानंदीवर कोण नाही, कसं नाही, वागत असेल. डोंट वरी. मी स्वानंदीला त्रास नाही होऊ देणार. प्रॉमिस. थँक्यू. पाया पडतो. दीर्घायुष्य घेते. आई गो, खूप त्रास होतोय का स्वानंदी? नाही म्हणी सर, बरंच बरं आहे आता. औषध लावलंय ना, होईल लवकर बरं. बरं तुम्ही बसा ना, मला जरा महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. स्वानंदी, म्हणजे आज एवढं सगळं घडलं तरी सुद्धा तुम्ही इथेच राहण्याचा निर्णय का घेतला? म्हणजे वॉर्डन मॅडम एक चांगली संधी घेऊन आल्या त्या तुमच्याकडे. तुम्ही जर होकार दिला असता, ठरवलं असतं तर या सगळ्यातून इथून सुटला असता. मग का थांबलात? तुमच्यासाठी. माझ्यासाठी? मला चांगल्याने आठवतंय म्हणी सर, तुम्ही जेव्हा आमच्या हॉस्टेलमध्ये राहायला आला होता, तुम्ही हे घर, तुमची सगळी कामं, इथल्या जबाबदाऱ्या सोडून तुम्ही हॉस्टेलला आला होता. पण सरपोतदार साहेबांपासनं लांब झाल्याचा एकटेपणा